शुकदेव परीक्षितेला म्हणाले की राजा, पुढील गोष्ट ऐक. पुरुच्या 16व्या पिढीत दुष्यंत नावाचा राजा होऊन गेला. तो एकदा शिकारीच्या निमित्ताने गेलेला असताना फिरत फिरत तो कण्व मुनींच्या आश्रमाजवळ आला. तेथे त्याने शकुंतलाला पाहिले. ही विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या होती. दोघांची दृष्टादृष्ट झाली मात्र आणि ते एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनात पडले. कण्वमुनी तर आश्रमात नव्हते. तेव्हा त्या दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला आणि जाताना स्वतःची खूण म्हणून दुष्यंत राजाने शकुंतलेला त्याची अंगठी दिली आणि सांगितले की ही अंगठी दाखवून तू माझ्या राज्यात येऊ शकतेस. इकडे राजा तर निघून गेला आणि तो आपल्या राज्यकारभारात गुंतून गेला आणि त्याला हिचा विसरही पडला होता. कण्व मुनींच्या काही दिवसातच लक्षात आले की आपली ही मानस कन्या गर्भवती आहे. त्यांनी तिला सन्मानाने राजाकडे पाठवले. पण वाटेत होडीतून जाताना तिची अंगठी पाण्यात पडली. परिणामी राजाने तिला ओळखलेच नाही, कारण तिच्याजवळ ती खूण नव्हती. तेव्हा राजाला काही स्मरेना. ती अत्यंत उदास आणि दुःखी अंतःकरणाने पुन्हा कण्व मुनींच्या आश्रमात परतली. आता तिला आपल्या अपराधित्वाची जाणीव होऊ लागली. काही दिवसातच तिला मुलगा झाला. त्याचे नाव भरत असे ठेवण्यात आले. ते बालक अत्यंत निर्भय आणि पराक्रमी होते. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा दुष्यंत शिकारीनिमित्त तेथेच आला. पाहिले तर हे छोटेसे बालक सिंहाच्या मुखात हात घालून त्याचे दात मोजत होते म्हणे. राजाने चौकशी केली की या बालकाचे माता पिता कोण आहेत. कण्व मुनींनी सर्व हकीकत सांगितली आणि राजालाही गांधर्व विवाह स्मरला. राजाने पत्नी आणि मुलाचा स्वीकार केला. आता सर्व वैभव तिला शकुंतलेला प्राप्त झाले होते. मुलगा तर सुलक्षणीचा होता. त्याच्या हातापायावर शुभचिन्हे होती, चक्र कमलचिन्हे होती. हाच तो भरत. दुष्यंतानंतर त्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या दुष्यंताला या शकुंतलेचा विसर कसा पडला. तर तिला दुर्वास मुनींनी शाप दिला होता की ज्याच्या अगदी चिंतनात तू गढून गेली आहेस आणि तू अतिथी धर्म विसरलीस आणि माझा अपमान केलास तर तो राजा तुला विसरून जाईल. आणि ह्याच शापामुळे हा दुष्यंत राजा हिला विसरला असे सांगण्यात येते. दुष्यंतानंतर भरत राजा झाला. त्याने उत्तम राज्यकारभार केला हे आपण पाहिले. त्याने गंगा किनारी 55 अश्वमेध यज्ञ केले आणि यमुना तीरी 78 अश्वमेध केले. भरत राजाने संपन्न असे आपले राज्य केले. यज्ञात प्रत्येक ब्राह्मणाला सहस्रावधी गायी दान देत होता. 14 लक्ष हत्तींचे दानही दिले. आतापर्यंत असे दान कधीही कुणीही केले नव्हते. असे हे दान या राजा भरताच्या हातून घडले. या भरत राजाला 3 राण्या होत्या. तिघींनाही पुत्र होते, पण राज्यकारभारास ते योग्य आहेत असे भरताला काही वाटेना. कालांतराने राजाने एक यज्ञ केला. त्यात एका पुत्राची प्राप्ती झाली. तो भरद्वाज. तो भरताला अर्पण करण्यात आला. राजाने त्याचा पुत्र म्हणून स्वीकारही केला. भरद्वाजांच्या हाती राज्याची जबाबदारी सोपवून राजा ईश्वर चिंतनासाठी वनात गेला. आता या भरद्वाजांची एक गोष्ट अशी सांगतात की त्यांचा जन्म कसा झाला. तर एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उत्तथ्य याची पत्नी ममता हिच्याशी सहवास करण्याची इच्छा केली. तेव्हा तिच्या पोटातील गर्भाने या गोष्टीचा निषेध केला. तेव्हा गर्भाला अंधळा होण्याचे शाप देऊन बृहस्पतीने मैथुन केले. त्यानंतर त्यांना पुत्र झाला. तेव्हा बृहस्पती ममताला म्हणाले की हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज असे दोन्ही प्रकारचा हा पुत्र आहे, म्हणून हा द्वाज आहे. तू याचे भरण पोषण कर. म्हणून मुलाचे नाव भरद्वाज असे पडले. अन्यायातून जबरदस्तीमधून उत्पन्न झालेला हा पुत्र आहे असे समजून ममताने भरद्वाजाला सोडून दिले
आणि मग मरुद्गणांनी त्याचे लालन पालन केले. या मरुद्गणांनीच भरताला हा भरद्वाज नामक पुत्र दिला होता असे सांगितले जाते. भरद्वाजाच्या चौथ्या पिढीत रंथीदेव नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत सात्विक आणि धार्मिक होता, दानी सुद्धा होता. एकदा रंथीदेव आणि त्याची पत्नी दोघांनी एक अनुष्ठान केले. सलग 38 दिवस उपवास करून उपासना केली. सारे राजा आपले सारे वैभव जे होते ते केवळ राज्याच्या म्हणजेच प्रजेच्या हितासाठी वापरत असे, परंतु तो स्वतः मात्र मिळेल त्यावर अत्यंत सुख्या समाधानात राहत असे. राजाचे हे कडक अनुष्ठान पाहून प्रजेने राजा आणि राणी यांना दूध, तूप, साखर आणि रवा आणून दिला. राजाने राणीकरवी त्याचे पायस बनविले, देवांचे पूजन केले, नैवेद्य दाखवला. आता राजा पायस ग्रहण करणार तोच एक अतिथी तेथे आला. मग काय, अतिथी आल्यावर राजाने आपल्यातली अर्धी खीर त्याला दिली. आपल्या वाटीतला प्रसाद आता उरलेला तो भक्षण करणार इतक्यात दुसरा अतिथी आला आणि मग काय, तीही खीर राजाने त्याला दिली. पण एवढ्यावर हे सगळे थांबले नाही. राणी होती ती आपला प्रसाद भक्षण करणार, एवढ्यात तिसरा अतिथी आला. मग त्याने राणीच्या वाटची खीरही देऊन टाकली. तिसऱ्या अतिथीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि त्याच्याबरोबर 4 वखवकणारी अशी कुत्री पण होती. राजाने खिरीच्या वाटीत पाणी भरले आणि त्या कुत्र्यांना ते पाणी पाजले. 38 दिवसांचा उपास राजाने केला होता, पण तरीही तो अत्यंत शांत होता, समाधानी होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही त्रासिक भाव दिसला नाही. त्या खिरीने सर्वच जण अत्यंत तृप्त झाले आणि शुकदेव परीक्षितीला सांगतात की पुढे ऐक, ते तिन्ही अतिथी एका क्षणात एकरूप झाले, साक्षात श्री दत्तात्रेयांच्या रूपात अवतरले आणि ती जी 4 श्वान म्हणजे जे कुत्रे असे आलेले होते ते गोमातेसकट प्रकट झाले. उभयतांना सगुण दर्शन झाले आणि दत्तात्रेयांनी त्याला सांगितले की राजा, तुला काही वर हवा असल्यास तू मागून घे. पण राजाने काहीही मागितले नाही. राजा म्हणाला, द्यायचेच असेल तर जग सुखी असावे असे काहीतरी करा. हा वर त्यांनी मागितला. ही विलक्षण मागणी ऐकून भगवंत म्हणजेच दत्तात्रेय सुखावले. मुळातच राजा अनासक्त होता. भगवंत कृपेने त्याला भक्ती, मुक्ती, भुक्ती सर्वच प्राप्त झाले होते. प्रेमलक्षण भक्तीने परिपूर्ण झाले. ज्याला भक्तीची प्राप्ती होते त्याला माया बाधू शकत नाही. ते स्वतः तर उद्धरलेच, पण त्यांचे संगतीत जे जे भक्त अनुयायी आले होते त्या सर्वांनाच शुद्ध भक्तीचा लाभ झाला आणि हाच तो खरा सत्संग असतो. या राजाने स्वतःच्या दुःखाची पर्वा न करता दुसऱ्यांना सुखी करणे हेच जीवनाचे ध्येय ठेवले होते. सर्वच प्राणी दुःख मुक्त होऊन जावे आणि त्यांचे दुःख आपण वेळेला सहन करावे एवढीच त्या राजाची इच्छा होती. त्यांनी कधीही मोक्षाची सुद्धा आस धरली नाही. त्याने पराकोटीचा त्याग केला आणि त्याचे उत्तम फळ त्याला मिळाले, म्हणजेच दत्तात्रेयांचे सगुण दर्शन त्याला याच देही याची डोळा झाले. अशी ही रंथीदेवांची कथा आहे.